सोमवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न होते। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। अमित शहा, विनोद तावडेंसह वरिष्ठ नेते यावेळेला उपस्थित होते। पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली। आगामी 6 टप्प्यांबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। विश्वसनीय नेत्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर सोमवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक होती। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। अमित शहा, विनोद तावडेंसह भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आगामी 6 टप्प्यांबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे कळतंय। विश्वसनीय नेत्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी दिल्लीवरून आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। शिवाजी, आता या बैठकीनंतरचा काय तपशील समोर येतोय? पहिल्या टप्प्यामधील 102 जागांवरती निवडणूक झाली होती आणि यामध्ये 21 राज्यामध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपचं कशा पद्धतीने वाटचाल आहे, किती ठिकाणी पॉझिटिव्ह आणि किती ठिकाणी निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे, या संदर्भात चर्चा झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का घटलेला आहे, त्यामुळं भाजपसह सर्वच राजकीय पक्ष चिंतित आहेत आणि हा मतदानाचा टक्का घटणं म्हणजे सरकार विरोधात अँटी इन्कमसी नाही असं सांगितलं जात होतं। मात्र एक माहिती समोर येत आहे की जो भाजपचा मतदार आहे, ज्या ज्या ठिकाणी उमेदवार थेट विरोधी पक्षातून घेतलेला आहे, त्यामुळे नाराज झालेला मतदार हा निवडणूक केंद्रावरती पोहोचला नाही, खास करून भाजपचा कोर वोटर असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची समजली जात होती। ही बैठक पार पडलेली आहे। मात्र पुढचे जे 6 टप्पे बाकी आहेत उर्वरित त्या टप्प्यामध्ये नक्की भाजपची स्ट्रॅटर्जी काय असेल, कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम या संदर्भात वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांबद्दलचे वक्तव्य केलं होतं, त्यानुसार भाजप स्ट्रॅटर्जी बदलताना दिसते का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळं नक्की पुढच्या जे 6 टप्पे बाकी आहेत त्या टप्प्यामध्ये भाजपची स्ट्रॅटर्जी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या स्ट्रॅटर्जी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीनंतर आता ज्या पद्धतीने भाषणांमध्ये बदल झाला आहे भाजपच्या सर्वच नेत्यांच्या, त्यानुसार भाजपचा जो कोर वोटर आहे, हार्ड वोटर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हार्ड हिंदुत्वाची प्रतिमा घेऊन भाजप पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती आता पुन्हा एकदा हार्ड हिंदुत्वाची प्रतिमा घेऊन सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळते। बरोबर, धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।